Did you hear that crunch at the starting? It's the crunch of 100% natural and delicious beetroot crackers. As you can see, my baby just loved it. This is his favorite snacks. He can't stop eating it. And let's be honest, बाजारात मिळणाऱ्या चिप्सपेक्षा तर हे बेस्ट आहेत आणि इझी टू मेक आहे. सो लेट्स स्टार्ट. फर्स्टली आपण बीटरूट स्वच्छ धुवून घेऊन ते कुकरमधून वाफवून घ्यायचे आहेत. 3 ते 4 छान शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आपण अद्रक लसूण घालून त्याची छान मऊ प्युरी करून घेणार आहोत. त्यानंतर आपण ह्या रेसिपीला मोर हेल्दी बनवण्यासाठी मैदा न वापरता किंवा कोणतेही प्रिझर्वेटिव्स न वापरता गव्हाचं पीठ, बेसन पीठ आणि थोडं तांदळाचं पीठ वापरून त्यामध्ये ओवा, तीळ, चवीनुसार मीठ आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजेच बीटरूटची प्युरी घालून छान कणिक मळून घेणार आहोत. थोडी मीडियमच घट्ट ठेवायची आहे कणिक आणि त्यानंतर त्याला तेल लावून 1-2 मिनटं ठेवायचं आहे भिजण्यासाठी. क्रॅकर्स बनवण्यासाठी हे लाटून घेणार आहेत. त्यावेळेस थोडं पातळच लाटायचं आहे जेणेकरून तुमचे बीटरूट क्रॅकर्स कुरकुरीत होतील. रेसिपीज मला विशेष करून बनवायला ह्यासाठी आवडतात कारण की ह्यामुळे जे न आवडणारे पदार्थ असतात जसं की बीटरूट वगैरे जे आपल्याला नुसते खायला मोस्टली आवडत नाहीत ते आपल्या पोटात जातात गपचूप आणि तेही आनंदाने. लेट्स बी ऑनेस्ट, मी पण माझ्या आईबाबांचे खूप बोलणे खाल्लेत लहानपणी भाज्या खाण्यावरनं आणि आता मोठं झाल्यावर आपल्याला भाज्यांचं महत्त्व समजतं. माझ्या डाएटमध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या इन्क्लूड करायचा प्रयत्न नक्की करत असते आणि त्यातल्या त्यात बीटरूट इज power house of nutrient. It's naturally high in iron and fiber, so you must include it in your diet. So अशा प्रकारे आपले यमी बीटरूट क्रॅकर्स तयार झालेले आहेत. So do like, share, subscribe for more. काय खातोय? छान छान आहे.